राम राम मंडळी, प्रीती जो 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आपण आलो आहोत इथे रायवाडा विरार ईस्ट येथे आपण शक्तिपीठ पाहायला आलो आहे आणि इथे गौशाळा आहे, तर ती पण पाहणार आहोत। चला पाहायला। तर या मंदिरात जाण्याआधी आपण अजून 2 मंदिरांना भेट दिली होती, ते म्हणजे शेषनाग शिव मंदिर। तर त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा। आणि त्याचबरोबर विश्वशांती शिवधाम म्हणजेच विश्वकर्मा मंदिर। तर या मंदिरामध्ये तुम्हाला फोटोशूटला अजिबात अलाउड नाही आहे। तुम्ही किती रिक्वेस्ट करा पण इथे कोणी फोटो नाही काढू शकत, व्हिडिओ नाही काढू शकत। तर मी तुम्हाला फक्त थोडंसं झलक जी मी गुगलवरून घेतलेली आहे तर या मंदिराची तुम्हाला झलक दाखवायची आहे। पण हे मंदिर खूप सुंदर आहे। एकाच ठिकाणी भरपूर सारे देवी देवता आहेत। तर ह्या मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकता। विरार फाट्यालाच आहे। विरार फाट्याला बाहेर पडल्यावर उजव्या साईडला जो रस्ता जातो तिथेच आहे। आता आम्ही जो जातोय तो पेल्लार फाट्यावरून आम्ही मेन हायवेला आलेलो आहे आता, आणि इथून लेफ्ट आहे आणि थोड्याच अंतरावर हे पाहू शकता विश्वकर्मा बाग जगद्गुरु धाम। तर आता आम्ही शूटिंगला सुरुवात केली होती। आम्हाला माहित नव्हतं की इथे शूटिंगला अगदी परवानगीच नाही आहे। इथे जागोजागी माणसं आहेत जिथे तुम्हाला शूटच करू देणार नाहीत, पण तरी पण मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे बघा, अशी झलक आहे आतमधली थोडीफार जी तुम्ही बघू शकता। मी गुगलवरून फोटोज काढलेत आणि इथून आता आम्ही पुढे गेलो होतो शेषनाग मंदिरामध्ये। तर तिथला व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि तिथून आम्ही आता जाणार आहोत पुढच्या ठिकाणी म्हणजेच, तर या मंदिरातून आपण जाणार आहोत आनंद आश्रम आणि इथे गौशाळा सुद्धा आहे। तर तुम्हाला मेडिटेशनसाठी जर जायचं असेल तर या ठिकाणी नक्की जा, जिथे आता आपण थोड्या वेळातच जाणार आहोत। आणि त्याचबरोबर विरारमध्ये जसं द्वारकेला द्वारकाधीशचं मंदिर आहे त्याचाच परफेक्ट असा रेप्लिका इथे विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या माननीय माजी महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर यांच्या सौजन्याने इथे द्वारकाधीशचं एक सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे। जिथे आता आम्ही जात आहोत ना तिथून थोडंसंच अंतरावर ते मंदिर आहे, पण त्याचं जे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे ती 26 तारखेला आहे, म्हणजेच येत्या 26 नोव्हेंबरला त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि ते मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे। आणि ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार। या साईडला जीवदानी आहे आणि हा जातोय हायवे रोड, पूर्ण हायवेला जातोय हा रोड। हा हायवेलाच इथे आहे स्वयंशक्तीपीठ आनंद धाम गौशाळा ट्रस्ट रायडीपाडा, आणि इथून एंट्री आहे त्याची। इथून आतमध्ये तुम्ही जाऊ शकता या साईडने। 2 मिनिटावरच आहे, सरळ आहे एकदम स्ट्रेट। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौर माननीय सौ प्रवीणाताई ठाकूर यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिराचे उद्घाटन व त्याची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। तर या दिवशी 8 दिवस जवळजवळ कार्यक्रम असणार आहेत। तर या कार्यक्रम काय काय असणार आहेत तर ते मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये देऊन ठेवलं आहे, आणि इथे येण्यासाठी कसा ॲड्रेस आहे तो सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन ठेवला आहे। तर द्वारकाधीशच्या मंदिराला नक्की भेट द्या। खूप सुंदर असं अप्रतिम असं मंदिर आहे। तर चला आता आपण आलो आहोत आपल्या शक्तिपीठ येथे। तर चला जाऊया आता हे आलेलं मंदिर आहोत त्या मंदिरात। तर कसं आहे आणि गौशाळा कशी आहे ते पण आपण आता पाहणार आहोत।
इथे अशोक स्तंभ आहे पाहू शकता आणि इथे ब्रह्मा विष्णू महेश यांची शीश लावलेली अशी शिवपिंड, खूप मोठी अशी शिवपिंड आहे, खूप सुंदर आहे बघा कशा रीतीने बनवलेली आहे। चला इथे आता पुढे देवीचं मंदिर आहे तिथे बघायला जाऊया चला। मस्त आहे ग इकडे, छान असं शांत वातावरण आहे, मस्त झाडं लावलेली आहेत इथे ना, आणि इथे पक्ष्यांसाठी एक छान घरटं पण बनवलंय बघ, खूप सुंदर आहे। इथे बसून ना मेडिटेशन करू शकतो आपण। आता आपण गौशाळेकडे चाललो आहोत, चला जाऊया। बापरे, मामा मामा अम्मा आली वॉशरूम मला, कधी बघतायत मला, हा पहिला मला बघतोय। काय पाहिजे तुला, काय पाहिजे, हा काय पाहिजे, अम्मा चहाला हवा तुला। चला मंडळी, आता इथून आपण निरोप घेऊया आणि याच्या जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो जवळजवळ 66 दशलक्ष वर्षपूर्व असणाऱ्या अशा आपण ठिकाणाला भेट देणार आहोत आणि तिथला व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे, तर तो पाहायला विसरू नका। आणि त्याचबरोबर द्वारकाधीश मंदिराचा व्हिडिओ देखील लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे। तर आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्व व्हिडिओ तर पाहाच, त्याचबरोबर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।